नमस्कार, विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। वाल्मिक कराडच्या अडचणी संपताना दिसत नाहीयेत। वाल्मिकच्या विरोधामध्ये राज्यात आंदोलन होत असताना त्याचा नवा कारनामा समोर आलाय। बारामतीच्या शेतकऱ्यांनी जे सांगितलंय आणि त्यातून जो नवा घोटाळा समोर आलाय तो धक्कादायक आहे। वाल्मिकचं या घोटाळ्यात नाव येणं ही बाब अनपेक्षित नाही, कारण तशा प्रकारचे संकेत यापूर्वी राजकीय व्यक्तींनी दिले होते। पण त्याच्या जोडीला समोर आलेलं नाव आहे मंत्री धनंजय मुंडे यांचं। विशेष म्हणजे बारामतीचे शेतकरी या प्रकरणात अजित पवारांच्या बाबतही जाहीर नाराजी व्यक्त करतायत। वाल्मिक तसा बीडचा आणि स्थानिक नेते धनंजय मुंडे यांचा खासम खास। त्याचं नाव अचानक बारामतीतल्या एका प्रकरणात आल्यानं अनेकांचे डोळे मोठे झाले। बारामतीतल्या शेतकऱ्यांनी वाल्मिकच्या हालचालींबाबत अजित पवारांनाही तक्रार करून पाहिली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। रामचंद्र भोसले या शेतकऱ्याची तक्रार आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी जाणून घेतली आहे। फेब्रुवारी 2023 साली कृषी मंत्री धनंजय मुंडे होते। त्यांच्या समोर चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी अनुदान मिळवून देतो, परंतु तुम्ही वाल्मिक कराड यांच्याकडे संपर्क साधा। आणि त्यानंतर आम्ही फेब्रुवारी 2023 मध्ये परळी येथे महाराष्ट्र राज्यातील 142 लोकांनी त्यांची परळीमध्ये गाठभेट घेऊन प्रत्येकी 8-8 लाख रुपये त्यांना दिले आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी 9-9 लाख रुपये दिले। आणि नंतर ज्या वेळेला नागपूरचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन झालं, त्यामध्ये साखर ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान मिळणार नाही असं ज्या वेळेला आम्हाला खात्री पटली, त्यानंतर आम्ही आमचे पैसे परत मागितले। त्या प्रत्येक वेळी वाल्मिक कराड यांनी देवांच्या खोट्या शब्दा घेऊन आम्हाला पैसे देण्याचं टाळलं। हे अनेक लोकांकडून 8-8 लाख रुपये घेतलेत आणि घेतले त्याला पुराव्याची गरजच नाही। काल मला वाटतं त्यांनी मीडिया पुढे सुद्धा ते पुरावे दिलेले आहे। आणि बऱ्याचशा लोकांना परत पैसे मागायला आले म्हणून बीड मधल्या एका हॉटेलवरती दम देऊन काही ठिकाणी बाजूला नेऊन मारहाण करून हे लोक परत पाठवलेले आहेत। आका आणि आका याच्यामध्ये दोन्हीही सहभागी आहेत आणि हा करोडो रुपयांचा घोटाळा या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे आलेला आहे। अशा या हार्वेस्टर खरेदीचा घोटाळा राज्यात व्हावा याबाबत काय शक्कल लढवली गेली होती ते पाहूयात। हा अंदाज रामचंद्र भोसले यांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची सगळ्यात आधी भुरळ घातली गेली। यासाठी 40 लाख रुपये किमतीचा हार्वेस्टर खरेदी करावा लागेल अशी अटही घातली गेली। जर 40 लाखाचा हार्वेस्टर घेतला तर काही लाख रुपयांचं अनुदान मिळेल असं आश्वासन देण्यात आलं। हार्वेस्टर खरेदीचं अनुदान मिळवण्यासाठी 8 ते 9 लाख रुपये प्रत्येकी लाच मागितली गेली। लाचेच्या रकमेची वसुली करण्यासाठीची जबाबदारी वाल्मिककडे दिल्याचा आरोप आहे। महाराष्ट्रातल्या 142 शेतकऱ्यांनी प्रत्येकी सरासरी 8 लाख रुपये लाच दिली असं समजतंय आणि म्हणूनच प्राथमिक अंदाजाच्या नुसार हार्वेस्टरचं अनुदान मिळवायला राज्यभरात 11 कोटी 36 लाख रुपयांची लाच वसूल झाली आहे असा अंदाज आहे, तसा आरोप आहे। आता या प्रकरणामध्ये खुलासा घेण्यासाठी आमच्या सोबत आहेत धनंजय मुंडेंचे समर्थक आणि त्याचबरोबर बीडच्या राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अविनाश नाईकवाडे। अविनाश नाईकवाडे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। नमस्कार अविनाश जी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे। ज्या पद्धतीने हा हार्वेस्टरचा घोटाळा आहे असं सुरेश धसही सांगत होते, काही आता शेतकरी पण पुढे आलेले आहेत। तुमच्या लेखी हा हार्वेस्टरचा घोटाळा घडला असेल का? सर्वप्रथम जे आरोप करतायत आमदार धस साहेब यांना मी विचारतो की हे हार्वेस्टर जो प्रकार आहे
हा शुगर केन हार्वेस्टर म्हणून ज्याला संबोधलं जातं, तो त्या खाता त्याच्यासाठी कुठल्या खात्याचं त्यांनी अगोदर हे सांगावं. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात हे शुगर केन हार्वेस्टर एकही मंजूर झाले नाही बीड जिल्ह्यात. आणि हे जे दिले गेलेले आहेत ते बीड जिल्हा सोडून दिलेले आहेत. आणि ज्यांनी दिलेत ते डिपार्टमेंट हे कृषी विभागाचं नसून हे साखर आयुक्त व सहकार विभागाशी निगडीत आहे. आणि सोलापूर जिल्ह्यातील लोक वरेकडे येणं आणि कोणाला तरी लाच देणं आणि फक्त हे दार धनंजय मुंडे साहेबांना बदनामी करण्यासाठी ह्या हेतूने चालू आहे. आणि ह्या प्रकरणामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी एकाने कुणी धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलेलं नाहीये, फक्त सुरेश धस हे कॉमेडी मॅन आहेत, यांच्याशिवाय कुणी याच्यावर बोलायला तयार नाही. जी अविनाशजी, एका बाजूला तुम्ही असं सांगताय की हा विभागच त्यांचा नाही, कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडेंवर जे आरोप झाले त्या आरोपांच्या अनुषंगानं मग तुम्हाला कारण काय वाटतात? ज्या पद्धतीने रामचंद्र भोसले नावाचा एक शेतकरी पुढे येतो आणि सांगतो की कृषी मंत्र्यांना तशा प्रकारची योजना बनवायची होती. साहेब, मी एक सांगू इच्छितो, अशीच नावं अशाच खोट्या वल्गना आमदार सुरेश धसांनी केलेल्या आहेत. त्यांनी ह्या आतापर्यंतच्या प्रकरणामध्ये प्रत्येक वेळेस, एकदा पुरेच्या किडनॅपिंगची घटना झाली की आपण सगळ्यांनी दाखवली, त्याच्यातही ते दुसऱ्या दिवशी उघडे पडले. एक शिरसाळ्याचा डॉक्टर राजेंद्र लोढा म्हणून आहेत, त्यांचं आनंद त्यांची कंपनी आहे, त्या कंपनीच्या जमिनीच्या बाबतीत मुद्दा काढला. त्यांनी दुसऱ्या दिवशी खुलासा केला की सुरेश जसे गैरसमज निर्माण करतायत. त्यानंतर त्यांनी मांजरसुमा बीड जिल्ह्यातले गाव आहे तिथल्या जमिनीचा प्रकार काढला. त्या ठिकाणी मकसूद पठाण व इतर शेतकऱ्यांनी त्याचाही खुलासा केला. त्यानंतर टीव्ही कलाकार प्राजक्ता माळी यांच्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आरोप केले, त्यात सुद्धा त्यांना माफी मागायला लागली आहे. माझा सांगायचा उद्देश आहे, सुरेश धस हे माणूस असे कधीही काही विचार करणार नाही आपण किती खरं बोलतो किती खोटं बोलतोय. फक्त आपण कॉमेडी करून आपल्याला हसवायचंय, लोकांना हसवतो, आपण अंग वाकडं करून लोकांना आपलं खरं वाटावं, फक्त ह्या दृष्टिकोनातून हे आरोप करायला लावतात. ठीक आहे, आपण जोडलेले राहा. आपल्याला यातले आणखीनही काही तपशील पाहायचे आहेत आणि आपण लवकरच या निमित्ताने तुमच्याकडून पुढच्या प्रश्नांची उत्तर पण घेणार आहोत. सरकार दरबारी एखाद्या यंत्राला अनुदान देऊन त्यातून पैसा कमवण्याची कल्पना सुचावी इतकं या हार्वेस्टर नामक यंत्रात काय आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी हार्वेस्टरची गरज आता का भासू लागली आहे, याला काही सामाजिक आणि आर्थिक कारण आहेत. ऊस तोडणीसाठी वंजारी टोळीची अनुपलब्धता हे त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे. शेतकरी यांत्रिकीकरणाचा पर्याय आता त्यामुळे शोधू लागलाय. कापणीला आलेला ऊस तोडून ट्रकमध्ये भरण्याचं काम यंत्राद्वारे करणं हार्वेस्टरच्या मदतीने शक्य होतंय. एका एकर मागे सध्याच्या स्थितीत डझनभर वंजारी टोळीची माणसं लागायची. जर यंत्र वापरलं तर एका एकर मधली ऊस कापणी काही तासात आणि फक्त 4 माणसांमध्ये होऊ शकते. हार्वेस्टरमुळे ऊस तोडणीसाठी वंजारी टोळीला दिला जाणारा लाखोंचा खर्च हा अवघा हजारांवर आलेला आहे. कामगारांच्या लहरी वागणुकीतूनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुटका झालेली आहे. अविनाशजी, ज्या पद्धतीने आपण हार्वेस्टरच्या वापराचा मुद्दा पाहिला, प्रत्यक्षात हार्वेस्टरचा वापर व्हावा याच्यासाठी कृषी विभागाकडून कुठला प्रस्ताव गेला होता का? धनंजय मुंडेंच्याकडून तशा प्रकारचे प्रयत्न झाले होते का? कसलाही प्रस्ताव त्यावेळेस गेलेला नव्हता. साहेब, मला एक सांगायचं आहे की आता आपण जे म्हणलात की ऊसतोड कामगारांच्या काही चुकीमुळे किंवा तुम्ही जे बोलताय, हे सुरेश धसांचं वाक्य. बीड जिल्ह्यातला ऊसतोड कामगार हा नावाला सुरेश धसांसोबत आहे ना, हा संपूर्ण ऊसतोड कामगार हा मुंडे फॅमिली सोबत आहे. त्या आज सगळ्यात स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांपासून आजपर्यंत सगळ्यात जास्त न्याय जर ऊसतोड कामगाराला कोणी दिला असेल तो ह्या मुंडे घराने दिलेला आहे. आणि यांच्याविषयी गैरसमज तयार करून हार्वेस्टरचा प्रकार आणणं, दुसरे नाव मुंडे साहेबांचे नाव कुणी पुढे आणून त्यांच्याकडनं पैसे घ्यायचं आणि धनंजय मुंडे साहेबांचं नाव बदनाम करायचंय. साहेब, यांनी आतापर्यंत साहेब हे
एक अतिशय दुर्दैवी घटना आमच्या जिल्ह्यात घडली आहे की आमचे बंधूच होते संतोष अण्णा देशमुख, त्यांच्या त्यांची खूप निर्गुण हत्या झाली. त्या आरोपींना फाशीच भेटली पाहिजे. ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही काय बोलतो. पण सर विषय असा आहे की हे होत असताना हे जे झालंय त्यांना 1 महिना 5 दिवस झाले सर. जी आपण येऊयात त्या मुद्द्यावर. आपण पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितच त्याबद्दल बोलणार आहोत. तुर्तास हार्वेस्टरच्या प्रकरणामध्ये अनुदानाच्या मध्ये जो संभाव्य घोटाळा आहे किंवा कथित आरोप होत आहेत ते जर खरे निघाले तर काय होऊ शकतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हार्वेस्टरचा घोटाळ्याचा आरोप जर सिद्ध झाला तर लाच घेणं आणि देणं हे दोन्ही बेकायदा आहे. त्यामुळे यातली दोन्ही व्यक्ती अडचणीत येतील. लाच घेतल्याचं सिद्ध झाल्यास कराड आणि मुंडे हे अडचणीत येतील. त्यांच्यासाठी हा विषय निश्चितच त्रासदायक ठरू शकतो. दुसऱ्या बाजूला लाच देण्यासाठी शासकीय धोरण आणल्याचा ठपका हा मंत्री महोदयांवर बसू शकतो. लाच देणारे शेतकरी सुद्धा यातून सुटतील अशातला भाग नाही, तेही अडचणीत येतील. आता आपण पटकन आपल्या सोबत जोडलेल्या बीडच्या राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष असलेल्या अविनाश नाईकवाडे यांच्यापर्यंत जातोय. अविनाशजी, माझा आवाज नीट पोहोचत असेल? एका बाजूला लाच दिली जाते, दुसऱ्या बाजूला घेतली जाते. घेणारा दोषी ठरला तर त्याला शिक्षा होईल. जो देतोय लाच त्याला अशी काय हाव पडली की त्यानं लाच देऊन हार्वेस्टर घ्यायला जावं? नक्की साहेब, बरोबर आहे तुमचं. जो घेतो तोही गुन्हेगार आहे आणि जो देतो तोही गुन्हेगार आहे. साहेब आम्ही मराठवाड्यातले आणि इथनं आरोप होतं हे पश्चिम महाराष्ट्रातले आणि आमचा इकडला ऊसतोड कामगार हा त्या पश्चिम महाराष्ट्रात त्या भागातल्या कर्नाटक पर्यंत पोहोचलेला आहे. त्यांना ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रात भेटत नाही. ते ऊसतोड कामगार आमच्या बीड जिल्ह्यातनंच जातात. बीड जिल्ह्यातल्या आसपासच्या जिल्ह्यातनं जातो. पण महाराष्ट्रात सर्वात मोठी संख्या ऊसतोड कामगारांची आमची बीड जिल्ह्याची. आज बीड जिल्ह्यातले लोक आमचे त्या ठिकाणी ऊसतोडीला कामगार जातात. फक्त त्या लोकांना रोजगार भेटतोय, त्याचे थोडे दर वाढलेत म्हणून त्यांना टाळण्यासाठी हे हार्वेस्टरचा प्रकार हा आणलेला आहे. आज आमच्याकडे परिस्थिती अशी की आमचं या ठिकाणी जिल्ह्यात भागत नाही. काही कुटुंबाचं कुटुंब मोठं झालंय म्हणून आज ते पश्चिम महाराष्ट्रात जाऊन हे रोजंदारीसाठी जातात तिथं आणि त्यानंतर आज त्यांच्यावर ही परिस्थिती झाली. ठीक आहे, उद्या जर आम्ही सक्षम झालो तर आमचे लोक आम्ही कशाला जाऊ तिकडं? बिलकुल हा एक अत्यंत सामाजिक प्रश्न आहेच आणि तो बीड जिल्ह्यातल्या एकूणच व्यवस्थेशी सुद्धा निगडीत आहे. अविनाशजी, आपण जोडलेले राहा. आपल्याला दुसऱ्या विषयाच्या अनुरूप सुद्धा मला बोलतं करायचं आहे. दरम्यान एकीकडे वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये घोटाळ्याचा आरोप होत असतानाच दुसरीकडे सोमवारी मसाजोग अचानक चर्चेत आलं ते धनंजय देशमुख यांच्या आंदोलनामुळे. न्यायाची मागणी करण्यासाठी धनंजय देशमुख स्वतः पाण्याच्या टाकीवर चढून बसले आणि आंदोलनाला गेले. यामुळे यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी देशमुख कुटुंबानं आंदोलन केलं. सोमवारी हे आंदोलन करण्यासाठी धनंजय देशमुख 4 तास गावातल्या पाण्याच्या टाकीवर चढून बसले. त्यांनी पाण्याच्या टाकीवर ठिय्या आंदोलन केल्यानं यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. आतापर्यंत या तपासामध्ये कोणती माहिती तुम्हाला तपास अधिकाऱ्यांनी दिली होती अथवा एजन्सीने कळवलेली? माहिती म्हणजे आम्हाला काही आलीच नाहीये म्हणून तर आज आम्ही हा प्रश्न उठवलाय. आम्हाला जी माहिती मिळते ती न्यूजद्वारेच मिळते की एक आरोपी पकडलाय, हा पकडलाय, तो पकडलाय आणि इतके फरार आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर पकडू. पण कधी तो वेळ कधी येणार आहे? आम्हाला न्याय कधी मिळणार आहे? दरम्यान या आंदोलनाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं हस्तक्षेप करत तपासी यंत्रणांशी संपर्क साधला. प्रकरण हाताबाहेर जाऊ देऊ नका आणि इतकंच नाही तर कोणाच्याही आरोपीबाबत म्हणजे कुठल्याही आरोपीबाबत कसलीही दयामाया दाखवू नका इतके स्पष्ट निर्देश त्यांनी तपास यंत्रणेला दिले. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या तपासाच्या आढाव्याच्या निमित्तानंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला. दरम्यान आंदोलनासाठी सक्रिय असलेल्या देशमुख कुटुंबाच्या मागण्या काय आहेत ते ऐकूयात.
देशमुख कुटुंब म्हणतंय की मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। वाल्मिक कराडवर मकोका लावा अशी त्यांची दुसरी मागणी आहे। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश माने शिंदे यांचीच नियुक्ती करावी असंही देशमुख कुटुंब म्हणतंय। सीआयडीचा तपास कुठवर आला याची माहिती मिळत नाहीये ही त्यांची तक्रार आहे। एसआयटीतले अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नेमणूक करावी असंही त्यांचं म्हणणं आहे। तर देशमुख कुटुंबाची सहावी मागणी आहे की फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी। सातवी मागणी आहे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करावं आणि त्यांना सह आरोपी करावं। आज जर मी मगाशी म्हणलं पप्पाला यांनी रस्त्यावर उचललं, माझा चाचा जर आता तो इथं आलाय, जर याला सुद्धा किडनॅप जर याचं झालं असतं, काय पुढचं झालं असतं तर पोलीस प्रशासन दारात असून त्याचा उपयोग काय पोलिसांचा आम्हाला? ते काही सुद्धा करत नाही, नुसतं दारा शेजारी उभारतात, तिकडे जातात। मग यांनी शोध कधी लावणार आहेत? एक आरोपी आणखी नाही फरार होते, सीडीआर नुसार निघणारे तर आणखी बाहेरच आहेत, त्यांचं तर वेगळंच राहिलं। ते अटक कधी होणार? आम्हाला न्याय कधी मिळणार ना? आम्ही फक्त एकच मागतो आणि तेही आजपर्यंत शांततेत मागत होतो की आम्हाला न्याय हवा, आम्हाला न्याय द्या। तरी न्यायही भेटत नाही, तर ज्यावेळेस कुटुंबातील एक ना एक सदस्य असं करेल त्यावेळेस तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात का? आपण आता जोडले जातो आहोत बीडचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अविनाश नाईकवडे यांच्याशी। अविनाशजी, आज काय घडलं ते तुम्हाला कळलंय, तुमच्यापर्यंत ती माहिती निश्चितच आलेली असेल। याच्या पुढचा टप्पा सुद्धा आंदोलनाचा घोषित झालाय। आजच्या आंदोलनाच्या बाबतीत काय प्रतिक्रिया आहेत? धनंजय मुंडे, वाल्मिक कराड या दोघांच्या बाबतीत तीव्र स्वरूपात तिथे भावना व्यक्त झाल्या। साहेब, धनंजय दादा देशमुख हे त्यांनी काल सांगितलं होतं की मी उद्या टावरवर चढून आंदोलन करणार, मी जीव देणार, प्राण देणार। आणि त्यानंतर आज सकाळी ते ज्यावेळेस घराच्या बाहेर आले त्यानंतर काही काळानंतर ते तिथनं निघून गेले, ते कोणाच्या निदर्शनास आले नाही। साहेब, मी 27 वर्ष झाले, 30 वर्ष झाले मी राजकारणात आहे। मी आंदोलन केलेत, आम्ही इशारे दिल्यानंतर आम्हाला आदल्या दिवशी पोलीस शोधायला येतात, आम्ही नाही शोधवलं तर आमच्या मागावर असतात, आमच्या घराजवळ असतात। आणि ही घटना जर आणि हा महाराष्ट्राचा अतिशय संवेदनशील प्रश्न आहे, आमच्या मनाला लागलेली घटना आहे। या घटनेच्या बाबतीत धनंजय दादा देशमुख जर असं आज जाहीर करतात आदल्या दिवशी, त्यानंतर कुठलीही प्रशासन जर काही करत नसेल तर याचा अर्थ प्रशासन काम करत नाही असं नाहीये साहेब। मी नातेवाईक, मी माझ्यावर प्रेम आहे, मी जीवाचा आहे गृहमंत्र्याचा असं सांगणारा एक आमदार सुरेश धस यांनी सांगितल्यामुळे यांनी दुर्लक्ष केलंय असा माझा स्पष्ट आरोप आहे। पोलिसांना त्यांनी दुर्लक्षित करायला लावलंय। यासोबत या जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे सुद्धा त्यात सामील आहे। आणि ही घटना घडून आणल्यानंतर साहेब तुम्ही बघा, ते गायब झाल्यानंतर ज्यावेळेस पूर्ण चॅनल त्या महिलांकडे होते, त्या बाहेर जिल्ह्यातले बाहेर त्या गावच्या नसून बाहेरच्या तालुक्यातल्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या काही महिलांनी स्टेटमेंट दिलं आणि सांगितलं की आता कसं व्हायचं, आमचा एक गेला दुसरा कसं होईल। नाही साहेब, हे विष पसरवायचा प्रयत्न नाही साहेब। अविनाशजी, आपण जोडलेले राहा, आपल्याला वेळेच्या मर्यादेमध्ये उत्तरं घ्यायची आहेत, त्याच्यामुळे मी आपल्याला थांबवतो। मी परत थोड्या वेळाने आपल्यापर्यंत येणार आहे। दरम्यान 4 तास पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्याच्या नंतर धनंजय देशमुख यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं। त्यासाठी खूप साऱ्या मिनतवाऱ्या व्यवस्थेला, यंत्रणेला त्यांना कराव्या लागल्या। पण तसं घडल्याच्या नंतरही मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सरकारला अल्टिमेटम देण्यात आलाय। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मसाजोगच्या ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे। दरम्यान ज्या पद्धतीने मसाजोगच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय ते पाहता पोलीस सक्रिय झाले आहेत। गावकरी आणि देशमुख कुटुंबानं अशी आंदोलनं करू नयेत असं म्हणणं आहे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचं।
त्यांची जी डिमांड होती बेसिकली तपासाच्या बद्दल CIDने काय केलेलं आहे, SITचे हेडसोबत त्यांची मीटिंग करण्याची त्यांची ख्वाहिश होती. त्यासाठी आपण SITचे हेड त्यांच्याशी बोलून आणि वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी बोलून आपण अपॉइंटमेंट केलेलं आहे. SITचे हेड उद्या इथे येत आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या आणि दोघांचा संवाद होईल. गाववाले लोकांना आणि सगळ्या लोकांना मी हेच म्हणू इच्छितो की SITचे हेड स्वतः इथे येत आहे आणि SITचे SP सुद्धा आता इथे येत आहे. तो त्यांच्याशी मीटिंग त्यांच्याशी होईल आणि जे काय त्यांची अडीअडचणी असेल, जे काय डाऊट्स असेल ते क्लिअर करू शकतो. या आंदोलनाच्या दरम्यान मनोज जरांगे आंदोलनस्थळी हजर होते हे विशेष. देशमुख कुटुंबाच्या बाजूने भूमिका मांडताना हत्या प्रकरणातला आरोपी सुटला तर धनंजय मुंडे यांचं जगणं मुश्किल करून टाकू इतकं थेट वक्तव्य हे मनोज जरांगे यांच्याकडून झालंय. तपास चालू आहे म्हणायचं आणि एकीकडून ते आरोपी पण सोडून द्यायचे आणि दुसरीकडून कुटुंबालाही सांगायचं की तपासात तो आढळून नाही आला. मुख्यमंत्री आढळून नाही आला नाही. जर या कुटुंबातला काही कुणाला झालं, जर आरोपी सुटला ना, धनंजय मुंड्याची टोळी जगणं मुश्किल करू तर आम्ही जगणं मुश्किल त्याचं. तुम्हालाही सोपं जाऊ देणार नाहीत मुख्यमंत्री. आम्ही राज्य एका दणक्यात बंद पाडून टाकी. तुम्ही आमचा संयम सुटून देऊ नका. संतोष देशमुख प्रकरणी एकही आरोपी सुटणार नाही हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब वारंवार सांगत आहेत. तशी कारवाई सुद्धा सुरू आहे. आणखी कारवाई कठोर या ठिकाणी होईल. परंतु माझी एक विनंती आहे की स्वतःच्या राजकारणासाठी किंवा आपल्या बोलवत्या धन्याला खुश करण्यासाठी या हत्येचं राजकारण कुणी करता कामा नये, होऊ नये. आपण पटकन अविनाश नाईकवडे यांच्यापर्यंत पोहोचतोय. बीडच्या राष्ट्रवादीचे ते उपाध्यक्ष आहेत. आता आपण ऐकलं असेल मनोज जरांगेंचं वाक्य. ते म्हणतात की आरोपी सुटले तर एक तर ते महाराष्ट्र बंद करतील आणि दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांच्या टोळीला जगणं मुश्किल करतील. आपली प्रतिक्रिया. साहेब, सगळ्यात अगोदर आपण दाखवलं की देशमुख कुटुंबाच्या काय शर्ती आहेत, त्यांना काय अपेक्षा आहे शासनाकडनं, प्रशासनाकडनं. त्या जेवढ्या प्रशासनाच्या जेवढ्या मागण्या आहेत, प्रशासनाकडे जेवढ्या मागण्या आहेत, त्या सर्व मागण्या मी एक बीड जिल्ह्याचा नागरिक, एक मराठा समाजाचा युवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्ह्याचा पदाधिकारी, तसेच धनंजय मुंडे साहेबांचा छोटासा कार्यकर्ता म्हणून हे सांगतो. आम्हाला त्या सर्व मान्य आहेत. आता त्याच्या पलीकडे काय आणि राहिली गोष्ट टोळ्या वगैरे म्हणतात, त्याविषयी मी मनोज दादांना हात जोडून विनंती केली की आपल्याकडे कसलाही प्रूफ धनंजय मुंडे साहेबांसाठी नाहीये. आपण काही बोलायला तयार नाही. दादा, विनंती आमची, तुम्ही समजून घ्या आम्हाला. हे समाजासमोर धुळी नका निर्माण करू. हे बाकीचे हे आमदार खासदार आहेत, यांना हे एकत्र होऊ द्यायचं नाहीये. दादा, तुम्ही समाज एकत्र राहणार. माझी एवढी त्यांना हात जोडून विनंती. मी जास्त काही बोलू शकत नाही त्यांच्यापुढे. ते माझ्यासाठी दैवत आहे. जी अविनाशजी, एका बाजूला तुम्ही या मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा करत असताना बजरंग सोनावणे यांचंही वक्तव्य समोर येत आहे. आपण पटकन ते वक्तव्य ऐकूया आणि मग मी परत आपल्यापर्यंत येतो. SIT वाले तुमचे आता काय CID बरेच काय पोलीस दिसतात, कुणाचे मी त्यांना बोलणार आहे की नेमके आहेत कुणाचे. बीड जिल्ह्याचे आहेत, SITचे आहेत का CIDचे आहेत. कारण आम्ही तर काय ह्यांना कुणाला कॉन्टॅक्ट करत नाही. पण आता आलेत तर आता नेमकं हे काय काम करले त्यांना ते पण विचारणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून ते पण माझी जिम्मेदारी आहे आणि मी आपण सर्वांच्या समोर विचारणार आहे त्यांना की आपण कोण आहात आणि तर काय करायला, आमच्या कुटुंबाला न्याय का मिळत नाही. एवढ्या दिवस झालं, आज 35-36 दिवस उलटले तरी सुद्धा आरोपीला 302 मध्ये घेतलं जात नाही. मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला जातो. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही. मग कुणाला धरायचे तेही कळाना. एक आरोपी आणखी फरार आहे. अविनाश नाईकवडे, मला आपल्याला थेटच विचारायचं आहे की जो आरोपी अद्याप फरार आहे त्याला जबाबदार कोण? साहेब, सगळ्यात अगोदर मी ते बजरंग बाप्पा सोनवणे आता जो प्रश्न केलाय त्याच्याविषयी बोलतो. हा विषय असा आहे की हे गेल्या 1 महिना 5 दिवसापासून जेवढे मोर्चे निघालेत त्या मोर्चामध्ये जे मांडी लावून बसणारे हे खासदार आणि हे आमदार, हे एक आमदार सांगतायत की प्रशासन योग्य दिशेने चाललंय, SIT
सीआयडी हे अतिशय व्यवस्थित काम करतायत आणि आज एक हेच त्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसतात हे आरोप करतायत. आता याच्या उत्तर जे बाजू समर्थन करतायत त्या सुरेश दसांनी द्यावं. जी अविनाशजी, पण या पूर्ण स्थितीमध्ये वाल्मिक कराड विरोधातही मकोका असावा आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, या दोन मुद्द्यांवर एक पटकन आपली प्रतिक्रिया लागेल. कार्यक्रमाला वेळेची मर्यादा आहे, 30 सेकंदात बोला. साहेब मी एवढंच सांगतोय की आम्ही पहिल्यापासून सांगतो, मी शेवटही हे सांगतोय, जे काही न्यायामध्ये होईल, जे काही यासाठी सीआयडी म्हणजे न्याय होईल तो न्याय आम्हाला सर्वांना मान्य आहे. तो न्याय व्हायलाच पाहिजे, कोणावरही अन्याय व्हायलाच नाही पाहिजे. साहेब जे हत्याकांड झाले ते अतिशय दुर्दैवी झाले, त्याला न्याय भेटलाच पाहिजे. जे आरोपी आहेत त्याला शिक्षा झालीच पाहिजे, याशी आम्ही सहमत आहे सर. ठीक आहे, धन्यवाद. आपण या चर्चेत जोडलात त्यासाठी. तूर्तास आजच्या विशेष मध्ये इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.